तुम्हाला माहिती आहे का की आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचं किती महत्त्व आहे किंवा आपल्या ग्रहांना कुठल्या कुठल्या गोष्टींचं कारकत्व आहे ज्यामुळे आपल्याला त्यांचे फळ. नमस्कार, मी अश्विनी सुमित रोहणकर. माझ्या प्रकाश वैदिक ज्योतिष या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. कुठल्या ग्रहांना कुठल्या कुठल्या गोष्टीचं कारकत्व दिलंय किंवा त्याच्यामुळे आपल्याला. आता पुढचे जे ग्रह आहेत ते आहे छायाग्रह, म्हणजे राहू आणि केतू. तर राहूचा नंबर आपण 8वा लावूया. तर 8वा ग्रह आहे राहू. आता आणि केतू या ग्रहांना स्वतःची स्वतंत्र अशी राशी नाही आहे, परंतु काही ज्योतिषकारांच्या मते राहूची एक उच्च रास आहे आणि केतूची सुद्धा एक उच्च रास आहे. तर राहूची उच्च रास आहे मिथुन आणि केतूची उच्च रास आहे धनु. भगवान श्री विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृत प्राशन करवलं, देवांना अमृत प्राशन करवलं होतं, तेव्हा राक्षसांच्या डोळीमधील एक राक्षस उठून देवांच्याकडे रूप बदलवून तिथे बसला आणि त्यांनी अमृत प्राशन केलं. भगवान श्री विष्णूंना हे लक्षात येताच त्यांनी त्याचा शिरच्छेद केला. शिरच्छेद केल्यानंतर 2 भाग झाले, एक आहे शीर, दुसरा आहे धड. तर शीर म्हणजे आहे राहू आणि धड म्हणजे आहे केतू. आता राहू हा जरी छायाग्रह असला, केतू हा जरी छायाग्रह असला, तरी आपल्या आयुष्यामध्ये त्यांचा इम्पॅक्ट हा खूप मोठा बघायला मिळतो. विशेष म्हणजे राहू कशाचा कारक आहे आपण बघूया. तर राहू हे असंतोष, अतृप्त इच्छा, अनसर्टेन गेन म्हणजे अचानक लाभ आणि अचानक लॉस किंवा अचानक आपल्याला होणारा तोटा ह्याचा कारकत्व राहूकडे आहे. अर्थात भोगविलासता, लालसा, चतुरपणा, चपळपणा, चालाक बुद्धी, त्यानंतर कुठल्याही गोष्टी इल्लिगली करणे किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये सारखं असंतोष असणे किंवा ही व्यक्ती अनसॅटिस्फाईड असते. कितीही साम्राज्य उभं केलं तरी ही व्यक्ती ही नेहमी असंतोषी असते. जर राहू तुमचा उच्चेचा असेल तर तुम्हाला हे सगळे गुण त्या व्यक्तीमध्ये बघायला मिळतील. पण जर राहू हा नीचेचा आहे तर अर्थातच तुम्हाला अनसर्टेन लॉसेस फेस करावे लागू शकतात. तुम्ही चालाक, चतुराईने इल्लिगली काम करणारे असू शकता. जर तुम्हाला राहूची महादशा चालू आहे किंवा गोचरीने तुम्हाला राहू हा खराब चालू आहे किंवा त्याची जी गोचर आहे ते वाईट चालू आहे, अशा वेळी गोमेध हा रत्न धारण करायचा आहे. आजची ग्रहांची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रत्येक राशी ती कुठल्या तत्वाची आहे, त्याचा स्वामी आणि तो व्यक्ती स्वभावाने कसा असेल, त्या राशीच्या अंमलाखाली येणाऱ्या नक्षत्रांचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत हर हर महादेव.